माणूस काय कुठलं यंत्र आहे का? कुठलं मशीन आहे का? तो कधी थकणारच नाही. म्हणजे बघा, जसं भाकरी कमवून आणणारा एक दिवस थकतोच ना, त्याचप्रमाणे भाकरी बनवणारीसुद्धा एक दिवस थकतेच. त्यामुळं नात्यात तुलना नसावी, एकमेकाच्या कष्टाची जाणीव असली पाहिजे. त्याच वेळेस आपलं नातं बहरत असतं. आणि असाच काहीतरी अनुभव जो मी घेतलेला आहे, जो माझ्या ऐकण्यात आलेला आहे, तो मी तुमच्यासोबत बोलणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला, आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतः आनंदात राहूया आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवूया. तर आज माझा जो नवीन अनुभव आहे, जो माझ्या मैत्रिणीसोबत बोलत बोलत मला मिळालेला आहे. बऱ्याच वेळेस पार्लरमध्ये काही बायका येतात, त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर मला काही ज्या गोष्टी अनुभवल्या जातात किंवा काही विचार जे येतात ते तुमच्यासोबत शेअर करते. तर असाच काहीतरी अनुभव आलेला आहे आणि मी तो तुमच्यासोबत आत्ताच शेअर करणार आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, जसं कमवून आणणारा एक दिवस थकतो ना, त्याचबरोबर घरी जे असतं, आपली गृहिणी जरी गृहिणी जी असते तीसुद्धा एक दिवस थकतेच. त्यामुळं आपल्याला एकमेकाची काळजी घ्यायची आहे, एकमेकाच्या कष्टाची दखल घ्यायची आहे. तर हे मला आत्ता का बोलावंसं वाटलं, तर पार्लरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बायका येतात. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. तर असाच काहीतरी अनुभव एका ताईने मला सांगितलेला आहे. महागाई वाढलेली आहे. एकाच्या कमाईवरती आपलं घर भागतच नाही. एकाने कमावं आणि एकाने खावं असं होतच नाही. त्यामुळं सहसा दोघं पण बाहेर पडलेले असतात. आणि मग त्या ताईंचा अनुभव ऐकून मला थोडंसं वाटलं की मी तुमच्याशी बोलावं. त्या सांगत होत्या की मी कामाला जाते आणि ते सुद्धा जातात, म्हणजे त्यांचे मिस्टरसुद्धा कष्ट वगैरे घेतात आणि ह्यासुद्धा कष्ट वगैरे घेतात. पण ज्यावेळेस आपल्या बायका जे बाहेरून घरामध्ये जातात ना, मग थोडंसं त्यांची पण अपेक्षा असते की म्हणजे बघा, जसं मी सुरुवातीला सांगितलं की थकतात सगळेच जण. ते मनुष्य असो किंवा म्हणजे जेंट्स असो किंवा लेडीज असो, कोणी असो थोडंसं थकतातच. मग त्या जशा बाहेर काम करून येतात ना, मग थकलेल्या असल्यामुळे मग त्यांना असं वाटतं की थोडंसं हातभार आपल्याला घरामध्ये लागावा. पण बऱ्याच ठिकाणी हे घटना घडत असेल खरं तर. पण त्या घरी गेल्यानंतर मात्र त्यांना कुणाचीच हेल्प भेटत नाही, ना मिस्टरांची नाही, ना मुला-मुलींची भेटत नाही. आणि मग त्या ज्या बाहेरून काम करून वैतागतात, मग ते घरी आल्यानंतर सुद्धा त्यांची चिडचिड होते आणि मग त्यांच्या घरी जे आहे थोडेसे भांडणं वगैरे होत असतात. नेहमीचं झालं. त्या म्हणजे वैतागल्या होत्या खरं तर. त्या म्हणत होत्या की नेहमीचंच झालेलं आहे हे, की बाहेरचं एखाद्या वेळेस ठीक आहे की बाबा मी थकलेली नाही आहे असं वाटतं, एखाद्या वेळेस की बाबा फ्रेशमध्ये होतं की बाहेरून काम करून मग मी घरी जाऊनसुद्धा पटापटा कामं करते. पण बऱ्याच वेळेस त्या साड्याच्या दुकानामध्ये वगैरे जातात, पण तिथं जर गिरायक वगैरे जास्त असेल तर मग थकवा येतो. मग असं वाटतं की बाबा घरी थोडंसं कोणीतरी आपल्याला मदत केली तर बरं होईल. पण तसं होत नाही. मग त्यांच्या घरामध्ये किरकिरे वगैरे होतात ना, भांडणं वगैरे होत असतात. मग याच्यामुळं काय होतं, ज्या दोघांमध्ये भांडणं होतात आणि मग त्या पण काय म्हणत होत्या, म्हणजे मी सुद्धा काम करते ना, मग ते सुद्धा काम करतात. मग माझ्या कष्टाची जाणीव त्यांना नाही आहे, माझ्या कामाची जाणीव त्यांना नाही आहे. तर मग त्यांच्या कष्टाचे मला काय करायचं? त्यांचं तर कामच आहे ना, की आम्हाला म्हणजे काम करायचं, हे करायचं. पण भागत नाही म्हणून मी पण काम करते. मग या विचारामुळं त्यांच्या दोघांमध्ये तक्रारी होत राहतात. म्हणजे ते मला अशा सांगत होत्या. मग त्याच्या विरुद्धच अजून एक घटना ऐकायला भेटली आणि त्यामुळे ह्या दोन घटना एकत्र म्हणजे काही दिवसानंतरच ऐकायला भेटलेल्या आहेत. पण ह्या दोन घटना ज्यावेळेस ऐकल्या त्यावेळेस मला हा खरं तर विचार आला आणि त्याच्याविरुद्धच एक घटना ऐकायला मिळालेली की ते सुद्धा अशा सर्व्हिसला जातात. दोघं पण, नवरा बायको पण सर्व्हिसला जातात. मग त्या हसत खेळत सांगत असतात की बाबा मी जॉबला, म्हणजे त्या हा विषय कशामुळे निघाला की बऱ्याच वेळेस त्या पार्लरमध्ये येतात, पार्लरमध्ये सुद्धा वेळ देतात. मग मी त्यांना म्हटलं की बरं तुम्ही बराच वेळ मॅनेज करता हे ते. मग त्याच्यावरतून मग त्यांनी मला हे सांगितलेलं की त्यासुद्धा सर्व्हिसलाच आहेत आणि त्यांचे मिस्टरसुद्धा सर्व्हिसलाच आहेत. मग दोघं पण कामाला जातात,
पण इथं मात्र विरुद्ध होतं. इथं मात्र ते दोघं एकमेकाच्या कष्टाची जाणीव करत होते. म्हणजे दोघं एकमेकांना समजून घेत होते की बाबा ती सुद्धा कामाला जाते किंवा ते सुद्धा कामाला जातात. मग थोडंसं आपण काम जे आहे एकमेकाच्या मदतीने करूया, म्हणजे दोघं सुद्धा थकणार नाही आणि एकमेकाला मदत होईल. त्याचबरोबर घरामध्ये जे वातावरण आहे ते आनंदित राहील. मग काय ह्या दोन ज्या घटना ऐकल्या त्याच्यावरून मला असं वाटलं की खरंच ह्या घटना किती म्हणजे विरुद्ध आहेत ना. माणसं माणसंच असतात, पण सगळ्यांचे विचार हे वेगवेगळे असतात. पण खरंच आजकाल बऱ्याचशा बायका ह्या बाहेर पडलेल्या असतात, कामावर जातात. आता जे ज्या थोड्याशा पेमेंट वगैरे जे असतात त्या लोक बरेच जण घरामध्ये स्वयंपाकासाठी धुणे भांड्यासाठी बायका वगैरे लावतात. पण बऱ्याच ठिकाणी किरकोळ पगार असल्यामुळं आपण घरी काही जास्त म्हणजे अशा बाया वगैरे लावू शकत नाही किंवा जे मावशी वगैरे असतात त्या लावू शकत नाही. त्यामुळं मग बायकांवरती जरा बर्डन येतं. पण त्याचबरोबर जरा खरंच आपण या दुसऱ्या जोडप्यासारखं जर आपण विचार केला आणि एकमेकांच्या कष्टाची जाणीव केली की बाबा ती सुद्धा कामावरून येते, तिला सुद्धा थोडीशी आरामाची गरज आहे किंवा मिस्टर सुद्धा थकून भागून येतात, तर मग त्याची सुद्धा आपण विचारपूस केली पाहिजे. त्यांना सुद्धा आपण थोडासा आराम दिला पाहिजे. आणि हे आराम कधी मिळणार तर दोघं एकमेकाला आपण ज्यावेळेस समजून घेऊ, दोघांच्या एकमेकाला मदतीने जर आपण घरामध्ये असो किंवा कुठलीही कामं आपण एकमेकाच्या विचाराने जर केली ना, तर आपल्याला हा थकवा जाणवणार सुद्धा नाही. तर मला या दोन घटना ऐकल्या आणि असं वाटलं की चला ह्या घटना थोड्याशा आहेत, म्हणजे वेगळ्या दोन जोडपे आहेत, काम करणाऱ्याच आहेत, पण दोघांचे विचार सगळे भिन्न आहेत, वेगळं आहे. आणि त्या विचारामुळं त्यांच्या घरामधलं वातावरण कसं वेगळं पडतं किंवा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम पडतो हे मला तुमच्यासोबत सांगावंसं वाटलं. म्हणून हा माझा नवीन जो व्हिडिओ आहे, हा माझा जो अनुभव आहे मला तुम्हाला सांगावासा वाटला. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला, त्याचबरोबर आत्तापर्यंतचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला कसे वाटत आहेत त्याच्याबद्दल मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन जर कुणी माझ्या चॅनलवर आलेला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ त्याच्याबद्दल तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.